मीरा, तू म्हणालीस तेच खरंय. त्या दोघींना त्यांच्या भाषेतच समजावून सांगावं लागणार आहे. त्यांच्यासारखे माकड चाळे आणि कारस्थानं करायची वेळ आली ना तरी मी करेन. पण पण कारस्थान करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते सुचत नाहीये ग. सुचायला तर हवंच आणि सुचायलाच पाहिजे. तुम्ही थोडा वेळ थांबा, मी सांगते तुम्हाला. आई, पण तुम्ही पण विचार करा. आता काय करूया? हे वाटतं तितकं सोपं नाही हो. काही सुचतच नाहीये. हो ना. नाही म्हणजे ऍक्शनवर रिॲक्शन देणं खूपच सोपं आहे. पण त्यांच्यासारखी ऍक्शन सुचायला सैतानी बुद्धी आणायची कुठून? कुठून का होईना ती सैतानी बुद्धी आणावी लागेल. त्यांच्यासारखा विचार करावा लागेल. मीरा, तू बोलतेस आहे? आणि गायत्री, तू हे सगळं ऐकून घेतेस? तुम्ही दोघी त्यांच्यासारखं वागणार? कारस्थान करणार? अहो, रागावू नका. तुम्हाला चूक वाटत असेल तर. अगं, वाटत असेल तर म्हणजे चूकच आहे हे. सॉरी आबा. आपण या कामामध्ये माझी काही मदत लागणार असेल तर नक्की सांग. अगं, गेल्या काही दिवसांपासून मलाही असंच वाटतंय की ती अभिलाषा आणि काश्मीराला त्यांच्याच भाषेत धडा शिकवायला पाहिजे. हो ना, पण त्यांची भाषा सोपी नाहीये. इतका वेळ आम्ही विचार करतोय पण आम्हाला काहीही सुचत नाहीये. मी सांगू? म्हणजे बघा, माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे. म्हणजे थोडीशी वेग आहे पण आपण सगळ्यांनी मिळून जर डिस्कस केलं ना तर काहीतरी होऊ शकेल. नाही, सांगा ना, आयडिया सांगा. वाह, काय आयडिया सांगितली आबांनी. मग सासरा कोणाचा आहे? जाऊ, मी लगेच कामाला लागते. शुभश्च शीघ्रम. बघ, जाऊन बघ जा त्या काय करतायत ते. जा. ओ बाई, बोल ग बेटा. गौरव कसा आहे? हा, बरं आहे. गेल्या रोहनकडेच खेळायला गेला. तुमची झोप नाही झाली ना? काल रात्री त्याच्यामुळे जीव टांगणीला लागला होता ग. बघितलं ना कसा कळवळत होता तो. हो ना, मी बघत होते ना तुमची धावपळ. आणि त्याच्या टेन्शन मध्ये नेमकं चाटण कसं बनवायचं असतं तेच विसरले मी. होतं असं होतं. टेन्शन जेव्हा येतं ना खूप, तेव्हा साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण विसरून जातो. हो ग मीरा, पण हा गौरव ऐकत नाही ना माझं. आता रोहनच्या बर्थडे पार्टीला गेला तर रोहनच्या आईने काहीतरी स्वस्तातले पदार्थ आणले आणि दिले आणि हे असं घडलं. कोण ऐकणार माझं? ते जाऊ दे. बर्थडे पार्टीवरून मला आठवलं. काय? किती दिवसात आपल्या घरी किटी पार्टी झाली नाहीये. बहिणी, किती दिवस झाले तुमच्या मैत्रिणी आल्या नाहीये तिथे. हो, त्यांना बोलवा ना किटी पार्टीला. तुम्हाला नवीन थीम मिळालीये ना म्हणून म्हणतीये. कुठली थीम? मीरा, काय बोलायचं ना ते जरा स्पष्ट बोल. सासूची थीम. सासूची थीम? मला कळलं नाही. बर, मागच्या वेळेला किटी पार्टीसाठी तुमच्या मैत्रिणी आल्या होत्या तेव्हा त्यांनी प्राण्यांचे कपडे घातले होते, आठवतंय? तसंच या वेळेला तुमच्या सगळ्या मैत्रिणींनी त्यांच्या सासवांचे कपडे घातले तर, म्हणजे तसा गेटअप केला तर. आता त्या दिवशी तुम्ही आणि अभिलाषा वहिनी पहिल्यांदा सासूच्या गेटअप मध्ये आला होतात. काय छान दिसत होतात. तसंच तुमच्या 10-12 मैत्रिणी त्यांच्या सासवांच्या गेटअप मध्ये आल्या तर. ठीक आहे, मी विचार करते. बरं वहिनी,
त्या दिवशी तुम्हाला काहीही मदत लागली तर मी आहे ना. चहा नाश्ता सगळं मी करेन. हा हो, मी निघू. ये. आयडिया काय वाईट नाहीये. अभिलाषा वहिनी. जीवनात ही घडी अशी जरा होऊ दे. काय हे? अगं विसरायला होतं ना म्हणून वर लावून ठेवली होती. लागलं का? हो लागलं, थोडंसं लागलं. जीवनात. काय करत होता तो तुम्ही? कॅश बरं झालं ग तू विचारलंस. रिद्धीच्या बाईंचा फोन आला होता, गाणं शिकवतात ना त्या बाईंचा. अच्छा. त्या म्हणत होत्या की तिचा सूर नीट लागत नाहीये. मला सांगितलं की तुम्ही अभ्यास घ्या घरी. तर मी अभ्यास घ्यायचा म्हणजे म्हणून जरा गळा साफ करत होते. हा बरोबर आहे. बाप रे. म्हणजे एवढ्या कामाच्या रगड्यात पण तुम्ही कसा वेळ काढता? ग्रेट. आता तुम्ही म्हणजे मी काय म्हणत होते, म्हणजे असं मी विचार केलाय की असं स्वतःसाठी थोडा ब्रेक घ्यायचा. किती पार्टी करायचं असं विचार चालला माझा. किती पार्टी? कॅश बरी आहेस ना तू? हा, तू काय आता सून राहिलेली नाहीयेस, सासू झालीयस सासू. वहिनी आता हे सगळं ठेवा बाजूला. पण आता मी असं जगावेगळे किटी पार्टी करण्याचा विचार केलाय. म्हणजे त्या पार्टीला थीम असेल, सासूची थीम. म्हणजे सगळ्या सुनांनी आपल्या सासूचा गेटअप करून आणायचा. हे म्हणजे आपल्यासारखा? करेक्ट, आपल्यासारखा. वा 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 कॅश, काय भन्नाट कल्पना आहे ग. काय डोकं चालतं ग तुझं. मग आता सोसायटीत पण सगळ्यांना कळेल माझ्यात किती क्रिएटिव्हिटी आहे ते. छान छान छान. करा किटीपिटी करा, किटीपिटी करा. वहिनी किटीपिटी नाही हो, किटी पार्टी. आणि करा काय आपण असणार आहोत त्या पार्टीमध्ये, आपण दोघी. अगं तू बरी आहेस ना? मी कधी आयुष्यात असं किटी पार्टी केली नाही. आतापर्यंत केली नाही ना, म्हणून करायची. हे काय काम 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 काम, आयुष्यभर आपल्याला कामच करायचंय. तुम्हाला सांगू, तुम्ही असं काम करता ना, मला खूप वाईट वाटतं. खूप वाईट वाटतं. अगं कॅश पण नाही, भिण नाही. यावेळेस तुम्ही माझ्या पार्टीमध्ये असणार म्हणजे असणार. सगळ्यांना कळू दे माझी मोठी जाऊ किती चांगली आहे, किती सुंदर दिसते, किती सुंदर गाते. अय्या खरंच असं म्हणतेस? हो. बरं चालेल. चालेल ना? हो. मग आपण एक काम करूया, किटी पार्टीत कुणाला बोलवायचंय त्यांना मी फोन करते आणि तुम्ही पार्टीला मेनू काय बनवायचं ते डिसाईड करा. चालेल. हा लागा काम. कॅश आधी हो म्हण. हो कशाला? आधी हो म्हण ग. नाही पण कळत नाही तर हो कसं म्हणणार? म्हण की हो. अहो पण कशाला हो? हो म्हण तू बरं आधी. ठीक आहे, हो तर हो. पार्टीत माझं गाणं असणार बरं का? नाही तू आत्ता हो म्हणत. आपण मी पार्टीला हो म्हणाले. नाही कॅश तू मी कुठलं हेच गाणं गाऊ का? जीवनात ही घडी अशी जरा होऊ दे. जरा पाणी आणायला गेली वाटतं. हाय बेबो, हाव आर यू? आय एम फाईन, थँक्यू. अगं तुला इन्व्हाइट करण्यासाठी फोन केला होता. आज आमच्या घरी किटी पार्टी आहे. हो. आणि थीम काय असेल ओळख पाहू? सासू. हो, आपण आपल्या सासवांचं गेटअप करून यायचंय. कुणाची म्हणजे? टप्परच आहे तर कुणाची आयडिया सांगा? माझीच आयडिया सांगा ना. अगं कुणाची म्हणून काय विचारतेस? माझीच आयडिया ही. हो. बरं आज संध्याकाळी 6 वाजता, शार्प 6 वाजता यायचंय. ओके बाय बेबो. कॅश आली दुसरी बेबो. कॅश मला काय सुचलंय माहितीये का? काय हो? नाही, आपली पार्टी अशी खास अशी वेगळी आहे ना, मग जेवणाचा बेतही असा वेगळा असायला हवा. वा वहिनी वा, वेगळी पार्टी, जेवणाचा बेतही वेगळा. वा, मला आयडिया आवडली आहे तुमची. आवडली का तुला? मला पण खूप आवडली. तुला माहितीये का, कोल्हापुरात असताना आहे ना शाळेत आमच्या बाई. नाही प्लीज, तुम्ही बेत सांगत होता. हा तर मी काय सांगत होते. आता आपल्या पार्टीत सगळ्या सासू आहेत ना, मग त्यांना त्रास होऊ नये म्हणजे त्यांच्यासारखं असं काहीतरी बनवायला हवं. तर मग मी विचार केला की अळूचं फतफद आणि मग मऊ भात, म्हणजे चावताना त्रास होणार नाही, वरतून साजूक तूप. एक मिनिट.
तुम्ही काय सगळ्यांसमोर माझी इज्जत घालवणार आहात का? अहो त्या खऱ्याखुऱ्या थोडी सासू आहेत. काय वहिनी तुम्ही पण. आपण ना काहीतरी वेगळं करूया. म्हणजे बघा आमरसपुरी. चालेल चालेल चालेल. ते मग कॅश त्याच्यात साखर नको ना, सगळ्यांना डायबिटीज असेल. कुणाला डायबिटीस आहे सासूबाई? सुनबाई बरं झालं तू आलीस. मी तुलाच भेटायला येणार होते. आज आपल्या घरी की नाही किटी पार्टी आहे. आमची किटी पार्टी आहे. आमची म्हणजे सासवांची. अय्या म्हणजे तुम्हाला माझी आयडिया आवडली ना? माझी आयडिया किटी पार्टी. अगं नाही म्हणजे हो म्हणजे मी बरेच बदल केले त्यामध्ये. तसं माझ्या डोक्यात होतही. हो हो सुनबाई मी काय म्हणते, तुम्ही लागा कामाला आणि पुऱ्या बनवा. हा हो हो बनवते सासूबाई. वहिनी मी काय म्हणते, प्युअर आमरस कुठे मिळेल? कोकणात. चला. अगं कोकणात आता? नाही नाही छे अगं यांना विचारावं लागेल, बॅग भरावी लागेल, मुलांचं काहीतरी करावं लागेल. वहिनी एक मिनिट, दुकानात चला आमरस आणायला असं म्हणायचं होतं. असं म्हण ना. अगं आहेस कुठे तू? हाय वेलकम वेलकम वेलकम. कॅश यू नो आय एम सो थ्रिल्ड टू वेअर दिस गेटअप. आय ऑल्सो फील दॅट यार. आणि खरंच आपण त्यांना चिडवतोय असंच वाटतंय आणि इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू. कॅश आयडिया मात्र ग्रेट आहे तुझी. आणि तू दिसतेस पण अगदी सासू सारखी या गेटअप मध्ये. हो ना. दिसणार आता वय झालं ना. ओ प्लीज. कॅश मी अगदी चेटकिणीचा मेकअप करून येणार होते. हा नाही म्हणजे माझी सासू एकदम चेटकीनच दिसते ना. हो माझी सासू की नाही डाके नाही खरं तर. अगं पण काय करणार, तिचा गेटअपच असा आहे म्हणून मी अशी आले. पण हे काय तुम्ही सगळ्यांनी केस पण पांढरे केले. अगं तू सांगितलेलंस ना सासूबाईंच्या गेटअप मध्ये यायला म्हणून. करे करे या 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 वेलकम. चला अगं माझी सासू आग लावी आहे आग लावी. नवऱ्याला सारखी भडकवत असते. तसं जर करायचं म्हटलं ना तर तसा वेश करूनच यावं लागलं असतं मला. बट कॅश आय एम स्टील अमेज्ड की तुला ही कल्पना कशी सुचली. आय मीन हिला असं सुचणं म्हणजे जरा जास्तच आहे नाही का? हो तुला जास्त वाटणारच कारण तुझा वरचा मजला कमी आहे ना. हे खरं आहे बेबो. तुला की नाही थोडं डोकंच कमीच आहे. ए चुप ग कॅशची चमची. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मी माझ्या सासूबाईंना म्हणाले की तुम्हाला सुनांचं दुःख कळलं पाहिजे, त्यांचं जगणं कळलं पाहिजे. म्हणून आपण एकमेकींचे रोल जरा अदला बदली करू. अगं पण त्यांना राग नाही आला? त्या आणि माझ्यावर रागवतील. मग पुढे काय झालं? पुढे काय म्हणजे काय, मी म्हटल्यावर त्या हो म्हणाल्या. मग त्या झाल्या सुनबाई आणि मी झाली सासूबाई. अय्या खरंच की काय? खरंच तुझी सासूबाई आता तुझ्याशी सुनबाई म्हणून वागते? हो हिच्याशी आणि माझ्याशी पण. या या जाऊबाई, मोठ्या जाऊबाई अभिलाषा वहिनी. कशी दिसतीये मी? अय्या नमस्कार. पाया पडते. बसा ना विसरले सॉरी, भारावून गेले जरा. नाही चालायचं. ए कॅश व्हाय डोंट यू कॉल युअर मदर इन लॉ. मला त्यांना बघायचंय सुनबाई म्हणून. हो हो आम्हाला सुद्धा. हो हो नक्की नक्की. एक मिनिट हा. पण जरा जपू ना. बऱ्या असल्या तर बऱ्या आहेत त्या,
तर जमदग्नीचा अवतार आहेत. सुनबाई, ए सुनबाई. येतील येतील. सुनबाई, ए सुनबाई. काय झालं सासूबाई, बोलवलेत का? अगं माझ्या मैत्रिणी आल्यात, त्यांना काही सरबत चहा विचारशील की नाही? हो हो, आणते. हा मीरा, तू आबा हे बघा, शीना, लवली, टीना, बेबो, उगल मुगले सगळ्यांच्या घरचे फोन नंबर मिळालेत. मी आता लगेच फोन करते. म्हणजे तू खरंच यांच्या घरी फोन करणार आहेस? हो का आबा, ही आयडिया सगळी तुमचीच होती? नाही, माझी होती हे बरोबर आहे, पण हे सगळं चित्र प्रत्यक्षात आल्यानंतर असं दिसणार आहे असं वाटलं नव्हतं मला. आबा तुम्ही मगाशी पण जोरजोरात हसत होता. हे तू खरंच फोन करतेस? आणि मला सांग, फोन करून काय करणार आहात तुम्ही? गंमत करणार आहेत, गंमत. गंमत? अरे देवा. आबा टेन्शन घेऊ नका, थोड्याच वेळात नाटक सुरू होईल. गंभीर नाटक नाहीये, पण पाचकळ विनोदी नाहीये. ड्रामेडी आहे, ड्रामेडी. ड्रामेडी म्हणजे काय? म्हणजे ड्रामा आणि कॉमेडी मिक्स. नवीन कॉन्सेप्ट आहे आबा. तुम्ही एक काम करा, छानसा कोपरा पकडा आणि हे नाटक बघत बसा. काय हवंय तुम्हाला? रत्न पारखेंचं घर. हो, रत्न पारखींचं घर. आमरसाची ऑर्डर दिली होती ना? हो. तुम्ही कोण? हा? का प्रश्न विचारताय? नाही, रत्न पारखींचं घर, आमरसाची ऑर्डर दिली. कोण आहात तुम्ही? हा? चोर चोर आहात तुम्ही? हा, मग? सॉरी सॉरी, चुकून आलो वाटतं. चला इकडून. अभिलाषा, आपणच ऑर्डर दिली होती. ओ भाऊ, इकडे या. कुठे चाललाय? तिकडे या लवकर. या 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 ना, या ना. आमरस आहे ना? हा, रत्न पारखेंचं घर. हो हो, रत्न पारखींचं घर. आमरसाची ऑर्डर दिली होती हो, ना? आम्हीच दिलेली. द्या. मग हे घ्या. उगाच कशाला चोर वगैरे बोलताय? नाही अभिलाषा, तू पण ना. सासूबाई नाही, सुनबाई, हा घ्या आमरस. फ्रीज मध्ये ठेवा बरं का. हा. बरं ऐका, फ्रीज चालतोय ना? हो सासूबाई. हा, बरं. नाही ऐका, फ्रीज ना थोड्या थोड्या वेळाने उघडून बघा, बंद पडलं तर. हा हा, बरं ऐका, नीट ठेवा, नाही पाहुण्यांसमोर फजिती नको. हो सासूबाई. नाही बरं ऐका. आता काय? काही नाही. हे काय? कारस्थान. काय यात? आमरस. मी ठेवू फ्रीज मध्ये? एक मिनिट. हा, काय झालं? काही सुचतंय का? इथे नाही, इथे. कारस्थान. आई, हा, तुम्ही आता पक्क्या सुनबाई दिसताय. कुठली? धाकटी की मोठी? म्हणजे असं की जिने आमरस फ्रीजर मध्ये ठेवायला सांगितला ना, ती अभिलाषा माझ्यातली. आणि जी आता हे करणार आहे ना, ती काशी. आई, आबांना थोडं टेन्शन आलंय. त्यांना असं वाटतंय घरी तमाशा होणार नाही ना. त्यांना म्हणा अजिबात काळजी करू नका. आपण असं घाबरतो ना, म्हणूनच यांचं फावतं. मी आलेच फोन करून.